नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर हरीश लोहिया सर, जे मागच्या अनेक वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. रेसिडेन्शियल बंगलो वर त्यांची स्पेशालिटी आहे. त्यामुळे त्यांच्या या आजवरच्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. तर गप्पांना आधी इथनं सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचे शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती? म्हणजे शाळा कुठली होती? कॉलेज कुठलं होतं? आणि या फील्डमध्ये येण्यामागचं इन्स्पिरेशन कोण होतं? प्रेरणास्थान कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्ही या सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डकडे वळलात? तर काय सांगाल? माझं ॲक्च्युली इंजिनिअरिंग जे होतं ते PUPIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हं, इथनं बुधगावमधनंच झालं. हं, 2012 मध्ये मी पास आउट झालो. हं, हं, हं. त्यानंतर मग 2013-14ला मी पुण्याला गेलो. पुण्यात MIT कॉलेज ऑफ मॅनेजमेंटमधनं मी एमटेक केलं कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये. तिथं 2 वर्ष होतो. पुण्यात पण 2 वर्ष मी जॉब केलं परांजपे कन्स्ट्रक्शन्समध्ये, तिथेही होतो 2 वर्ष. त्यानंतर मग परत सांगलीत आलो. सांगलीत आमचं फिनिक्स कन्स्ट्रक्शन नावानं पार्टनरशिपमध्ये फर्म चालू केली. आम्ही 3 कॉलेजचे मित्र होतो. तिघांनी मिळून आम्ही कन्स्ट्रक्शन फर्म चालू केली. आता त्यात ऑनगोईंग प्रोजेक्ट चालू आहेत, सगळे बंगलो प्रोजेक्ट्स वगैरे चालू आहेत. वाह! आणि मग नंतर मास्टर्स करण्याचा कसा विचार केला? नाही, मास्टर्स मी ॲक्च्युली जे इंजिनिअरिंग झाल्यावर लगेच मास्टर्स केलं. ओके. हां. आणि मग नंतर 1-2 वर्ष जॉब करून मग परत सांगलीत येऊन कन्स्ट्रक्शनमध्ये काम कारण चालू केलं. तुम्हाला स्वतः बिल्डर डेव्हलपर म्हणून पण काम करायचं होतं आणि अशा वेळेला माझ्या ते मॅनेजमेंट शिकण्यासाठी ते एक महत्त्वाचं होतं हो. सिव्हिल येस, बरोबर. येस, येस. कारण त्या मॅनेजमेंट हा फार महत्त्वाचा पार्ट आहे बरोबर. कन्स्ट्रक्शनमध्ये येस. ऑफकोर्स. येस. आता येऊया त्याच्या पुढच्या टप्प्याकडे. ते म्हणजे तुम्ही स्वतः केलेला इंडिव्हिज्युअल पहिला प्रोजेक्ट. कारण आपण शिकून येत असतो थेरॉटिकल आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिकल जेव्हा इम्प्लिमेंट करण्याची वेळ असते, तेव्हा सिव्हिल इंजिनिअरच्या आयुष्यात एक स्ट्रगल पण असतो वेगळा. तर बरोबर. तो स्ट्रगल कसा होता आणि पहिला प्रोजेक्ट तुम्ही केलेला त्याचा एक्सपिरियन्स कसा होता? 2 वर्ष तर भरपूर स्ट्रगलमध्ये गेली. हं, स्टार्टिंग पासून बंगलो प्रोजेक्ट्समध्ये एकदम बेसिक पासून चालू केलं. हं, आम्ही पार्टनरशिपमध्ये होतो. मग आम्हाला फर्स्ट प्रोजेक्ट मिळाला तो एक बंगलोमध्येच फर्स्ट काम चालू केलं. हं. त्यानंतर मग एक मोठा प्रोजेक्ट जो मिळाला आम्हाला, तो अपार्टमेंटचा प्रोजेक्ट होता. रेसिडेन्शियल स्कीममध्ये इथं आम्ही कॉन्ट्रॅक्टिंग केलं फर्स्ट टाईम. इथं अपार्टमेंट आपलं विश्रामबाग साईडला एक अपार्टमेंट होती. तिथं आम्ही कॉन्ट्रॅक्टिंग केलेलं हं, हं. स्कीममध्ये ते. अच्छा. आणि तो पहिला प्रोजेक्ट हां, होता. तो मग पहिला प्रोजेक्ट झाला. व्हेरी गुड. आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे, टेक्निकल प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे, की या फील्डमध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे हो किंवा सर. अकुशल कामगारांचं. हो. तर त्याबद्दल तुमचं मत काय आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता साइटवर? नाही, आता तर अनस्किल्ड लेबरचं तर भरपूर हे आहे. म्हणजे अक्षरशः म्हणजे आम्ही शेवटी कसं आहे, सिव्हिल इंजिनियर काही जाऊन साईटवर काम करू शकत नाही. बरोबर. काम हे लेबरनाच करायचं आहे. हं, लेबर लोकांचे आता म्हणजे भरपूर हे चालू आहे. म्हणजे काय शॉर्टेज, डिमांड जास्त आहे, शॉर्टेज कमी आहे. हं, हं, आणि विषय काय होतो, की शॉर्टेज असल्यामुळे आणि मग ते जे काही तोंडाला येईल ते पैसे मागतात, ते पैसे द्यायला लागतात. आणि ते कसं असतं, सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत काम असतं ॲक्चुअली, जे हं, आपण घेऊन जातो ते. आणि खरं ते ती लोकं येतात 9, 9:30, 10ला. त्यानंतर मग परत चहाची सुट्टी, जेवणाची सुट्टी हे करून माझ्या हिशोबाने 6 तासाचं काम ते 3च तास काम करतात लोकं आणि पगार पूर्ण दिवसाचा द्यायला लागतो. हं, हं. हे आता सगळ्यात मोठं चॅलेंज चॅलेंजच आहे, आहे. चॅलेंज आहे, बरोबर, चॅलेंज आहे. बरोबर, बरोबर. दुसरं तुम्ही आता रेसिडेन्शियल बंगलोसाठी काम करता, तर तुम्ही एक वाक्य कायम कस्टमरकडनं ऐकलं असेल, ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एक इंजिनिअर बिल्डर म्हणून तुम्हाला वाटत असतं, की आपण चांगलं त्यांना क्वालिटी कन्स्ट्रक्शन द्यावं. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल किंवा बॅलन्स कसा साधता तुम्ही? कसा करता? बजेट तर डोक्यात ठरवून आलेलंच असतं कस्टमर, की आम्हाला ह्या रेंजमध्ये. शेवटी कसं होतं सर, हं, बजेट हा पण विषय येतो आणि क्वालिटी दोन्ही गोष्टीचा विषय येतो. हं. जिथे जिथं क्वालिटी द्यायला लागते, तिथं बजेट थोडंसं प्लस जातं 100%, तुम्ही कितीही काही केलं तरी. बरोबर. कारण जिथं बजेटला तुम्ही कमी आला, तिथं क्वालिटीत तुम्हाला कॉम्प्रोमाइज हा करायलाच लागतो, हं, प्रत्येक हं, गोष्टीसाठी. हं. जसं आता उदाहरणार्थ आपलं आयकॉनचं स्टील असू दे किंवा बाकी दुसऱ्या कंपन्यांचं जे आपण स्टील वापरतो, जे आपल्या बेसिक दुसऱ्या कंपन्या, ते रेटमध्ये पण जो फरक आहे, ते बजेट आणि क्वालिटीचा तसा फरक पडतो. ती क्वालिटी पण तशी मिळत नाही, जे बरोबर. बाकीच्या ह्याच्यात हे होतं ते. हं, हं. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये प्लॅन करताना तुम्ही काय काळजी घेता किंवा प्लॅन या स्टेजवर चं प्लॅनिंग कसं करता? आपण रचना किंवा आराखडा म्हणतो. पण प्रत्येक कस्टमरची रिक्वायरमेंट वेगळी असते आणि तुम्हाला त्याच्यानुसार त्यांना बेस्ट प्लॅन द्यायचा असेल, तर ते प्लॅनचं महत्त्व तुमच्या नजरेतून काय आहे आणि तुम्ही कसं काम करता? नाही, आता कस्टमरना समजा बंगलोचा प्रोजेक्टचा प्लॅन हवा असेल, तर आम्ही समजा एक 2-3 रेफरल प्लॅन तयार करतो. त्यांच्या हिशोबानं त्यांना ते आम्ही प्लॅन्स देतो. मग त्यात त्यांनी जे अल्टरेशन चेंजेस वगैरे जे सांगतात,
त्याच्या हिशोबानं ते परत रिव्ह्यू आउट करून परत ते कमीत कमी 3-4 वेळा तर प्लॅन रिपिटेशन होत असते. ओके, ओके. दुसरं एक इंजिनियर म्हणून, एक सांगलीचा नागरिक म्हणून आणि यंग तुम्ही आता या ते दोन्ही डायमेन्शन मधनं हा प्रश्न आहे. ते म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन. असं जर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, ज्या मुद्द्यांवर आता खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे भविष्यात? जर सांगलीचा आपल्याला एक ओव्हरऑल डेव्हलपमेंट हवी असेल किंवा भविष्यात एक सर्वांगीण विकास हवा असेल सांगलीचा, तर कुठल्या क्षेत्रांवर आता जास्त काम झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तसं बघायला गेलं तर तुम्ही आता विकासाचं जर म्हणला तर एक हं. तर एज्युकेशनल पर्पजने पण थोडंफार डेव्हलप व्हायला पाहिजे प्रत्येक गोष्ट. जसं आता थेरॉटिकल स्टडी आणि प्रॅक्टिकल स्टडी, म्हणजे थेरॉटिकल बघणं आणि प्रॅक्टिकल ह्याच्यात आम्ही ज्यावेळी शिकत होतो आणि ऑन साईटवर बघणं ह्याच्यात भरपूर फरक आहे. ते एक डेव्हलप व्हायला पाहिजे. प्लस काय बाकीचं कन्स्ट्रक्शन वर्क असू दे, जसं रोड इन्फ्रास्ट्रक्चर पण डेव्हलप होते बऱ्यापैकी. रोड नेटवर्क्स मध्ये कन्स्ट्रक्शन, ओव्हरऑल जे कन्स्ट्रक्शन बरोबर. वर्क आहे त्यात सगळ्यात डेव्हलप. पण तुम्ही फार महत्वाचे 2 मुद्दे सांगितलेत. रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे फार बेसिक मुद्दे आहेत आणि चांगले मुद्दे आहेत पण. तर अशा वेळेला मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत, या जर दोन्ही प्रकल्पांना गती द्यायची असेल तर? नाही, आता तर बऱ्यापैकी कामं चालू आहेत. जसे आता ऑनगोईंग प्रोजेक्ट चालू आहेत बऱ्यापैकी. थोडंसं त्यात आणि डेव्हलप करून जिथं ज्या एरियात स्पेसिफिक रोडची आता म्हणजे जिथं रोडला समजा डॅमेज आहेत, जिथं हे झालेले आहेत, तिथं परत रिव्ह्यू आउट करून एरिया वाईज, जसं आता नगरसेवक वगैरे नेमलेले असतात, एरिया वाईज ते बघून जेव्हा जिथं इथं रोड डॅमेज आहे, इथं हे आहे, ते रिव्ह्यू आउट करून तिथं तंतोतंत काम होणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. बरं. दुसरं, आतापर्यंत तुम्ही माझ्या ते 10 पेक्षा जास्त बंगलोजवर स्पेशली काम केलेलं आहे. तर त्यातला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का? की जो स्पेशल होता, ज्यानं तुम्हाला एक वेगळी ओळख दिली, नाव दिलं आणि तुम्हालाही करताना तो आनंद, समाधान वेगळं वाटलं? हा, जवळपास आम्ही आता एक आमचा प्रोजेक्ट चालूच आहे. एक 15,000 स्क्वेअर फूटचा बंगलोच आहे. हं, हं. इथं विश्रामबाग एरियातच होता तो जवळपास 4 मजली बंगला होता. अच्छा. म्हणजे प्रत्येकाला डबल हाईट हॉल, स्टेजिंग वगैरे एकदम म्हणजे चांगलं होतं. ते प्लॅनिंग डिझायनिंग पण एकदम युनिक होतं. वाह! आणि असा एखादा प्रोजेक्ट जो करताना काही अडचणी आल्या किंवा त्रास झाला आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? असा एखादा प्रसंग आठवतोय का? नाही, सुरुवातीला जसं आम्ही काम केलं, त्याचं फाउंडेशन पासून शिकायचं होतं. प्रत्येक गोष्टी, प्रत्येक हे करायचं होतं. जसं बंगलो प्रोजेक्ट्स मध्ये हे. मग ते जसं त्यात चुका पण झाल्या. काही समजा कॉन्क्रीट क्वांटिटी काढणं असू दे, स्टील चेकिंग असू दे, स्टील मध्ये बघणं असू दे, त्यात सगळ्या चुका पण झाल्या. मग त्यात मात करून वगैरे हे करून मग आम्ही त्या पद्धतीनं ते डेव्हलप केलं. जसं कॉन्क्रीट क्वांटिटी काढणं असू दे किंवा स्टील चेकिंग असू दे, ते थोडंसं कधी चुकलं मग त्यात ते शिकतच गेलो. मग हळूहळू त्या प्रोजेक्ट मध्ये आम्हाला म्हणजे शिकता आलं. जास्त जास्त महत्वाचं आहे. बरोबर, बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते, तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? जसं काय FE500 म्हणा, ज्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत स्टील ग्रेड मध्ये, त्याची लवचिकता असू दे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या बघितल्या जातात. ओके. त्या हिशोबाने आपण हे स्टील निवडता तुम्ही. आणि आयकॉन स्टील यापूर्वी कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का तुम्ही? हा, आयकॉन स्टील मी आता जवळपास 3-4 आमचे प्रोजेक्ट चालू आहेत, तिथं आम्ही युज करतोच आहे. आयकॉन स्टील आम्ही युज तर मग करतो. कसा आहे अनुभव, प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून? नाही, दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत. प्रोडक्ट पण चांगला आहे, सर्व्हिस पण चांगले आहेत. दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत. ओके. रेट्स वगैरे सगळ्याच गोष्टी सगळं चांगलंच आहे. सगळ्यात ओके, क्या बात आहे. आणि शेवटचा प्रश्न म्हणजे या फील्डमध्ये आता जे तुमच्यासारखेच यंग इंजिनियर येत आहेत, त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून, एक एक्सपिरियन्स म्हणून काय सल्ला द्याल, यशाची गुरुकिल्ली द्याल? थेरॉटिकल स्टडी करण्यापेक्षा तुम्ही प्रॅक्टिकल स्टडीवर जास्त भर द्या. प्रॅक्टिकल जा, थेरॉटिकल तर कराच, नो डाऊट. ऑन साईट, ऑन प्रॅक्टिकल जेवढं तुम्हाला शिकता येईल तेवढं तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा. बरोबर आहे, क्या बात. सो हे होते इंजिनियर हरीश लोहिया सर आणि त्यांनी फार महत्वाचं सांगितलं ते म्हणजे प्रॅक्टिकली जास्त तुम्ही स्ट्रॉंग व्हा आणि जेवढा तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स येईल तेवढं तुम्हाला पुढं काम करणं सोपं जाईल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार. नमस्कार. आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.